एव्हाना वरुण राजा चांगलाच बरसलाय आणि आपल्या कोकणचे रूपही मस्त बहरले. चला करूयात सफर चिंब पावसाने आबादानी झालेल्या कोकण भूमीवरील माचाळ या गावाची. गावखडी, पावस, लांजा, साखरपा मार्गाने शिपोशी फाट्यावरून केळवली फाटामार्गे आम्ही पोचलो 3000 फुटावर वसलेल्या माचाळ या गावी. सद्यस्थितीत निसर्गापुढे हात टेकलेले खराब रस्ते खूपच त्रासदायक ठरत आहेत, पण त्यातही आजूबाजूच्या हिरवाईने नटलेला परिसर मात्र मनाला समाधान देतो. शेवटी खराब रस्त्यामुळे गाडी तिथेच ठेवून पुढचा प्रवास पायी करावा लागला. पाऊस आणि धुक्यातून गर्द हिरवी झाडी, लाल मातीची पायवाट तुडवत मध्येच नैसर्गिक निर्मळ थंडगार पाण्यातून चालण्याचा आनंद घेता आला. येथील देवराईत अनेक औषधी वनस्पती आहेत, पण भौगोलिक परिस्थितीमुळे झाडांची उंची कमी आहे. अर्ध्या तासाच्या पायी प्रवासानंतर पोचलो मुचकुंद नदीच्या उगमस्थानी. येथे 3 कुंड आहेत. पुढे वरती गेल्यावर मुचकुंद ऋषींची गुहा आहे. या गुहेबद्दल एक आख्यायिकाही सांगितली जाते. महाशिवरात्रीला येथे मोठी जत्रा भरते. मुख्य प्रवेशद्वारातून गुहेत प्रवेश केला. एक मुख्य द्वार व 3 छोटे बाहेर जाण्याचे मार्ग असे या गुहेचे स्वरूप. हे ऋषींचे बैठकीचे स्थान. गुहेच्या दुसऱ्या मार्गाने बाहेर येऊन पुढे एक खूप जुनी विहीर पाहायला मिळाली. येथे येताय तर मग जळून पासून जरा जपून. यात एक शंकराची पिंडी आहे. परत गावात येताच पारंपरिक पद्धतीने केली जाणारी शेती पाहायला मिळाली. या गावात मोबाईल नेटवर्क नाही. आपल्याच एकांतात रमलेले 100-150 घरे असलेले हे छोटेसे गाव. चौपाकी, कौलारू व मातीच्या भिंतींची घरे. गावात शाळाही आहे. पाऊस आणि वारा यापासून मातीच्या भिंती सुरक्षित राहाव्यात म्हणून घराच्या 4ही बाजूला सलट्या उभ्या केल्या जातात. नैसर्गिक पाणवठ्यावरचे स्वच्छ, निर्मळ आणि थंडगार पाणी. पुढे डोंगर माथ्यावर पोचलो आणि डोळ्याचे पारणेच फिटले. स्वर्गीय सौंदर्याचा साक्षात्कार देणारा हा क्षण. तुम्हालाही अनुभवायचं आहे काहीतरी वेगळं, तर मग नक्कीच भेट द्या कोकणातील या हिल स्टेशनला.